नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत, ती करायला एकदम सोपी आणि चविष्ट सुद्धा आहे. फक्त कच्च्या 2 बटाट्यांचा वापर करून मी इथे ही रेसिपी बनवली आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता ही रेसिपी बनवण्यासाठी मी कच्चे 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याचे आपण सालं काढून घेऊयात. आता सालं काढून मी ही स्वच्छ धुवून 2 बटाटे घेतलेली आहेत. आता ह्या बटाटे आपण कट करून घ्यायचे आहेत. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी या पद्धतीने बटाटे कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं मी दोन्ही बटाटे कट करून घेतलेले आहेत. आता हे 2 बटाटे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे बटाटे स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून यामध्ये असलेले स्टार्च आणखीन कमी होईल. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आता एका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. दोन बटाटे या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीनं 2 बटाट्यांची मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता यात आपल्याला ॲड करायचं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. आता तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 1 वाटी तांदूळ एक अर्धा तास भिजवून ते मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ सुद्धा मी ॲड केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबू सुद्धा. लिंबू पिळल्याने आपल्या नाश्त्याला व्यवस्थित चटपटीत अशी टेस्ट येते आणि परत थोडंसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याला आता साधारण 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. आता 10 ते 15 मिनिटानंतर आपण आपलं मिश्रण व्यवस्थित भिजलं आहे का ते पाहूया. ते मिश्रण आता परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे. आपण मेदूवडा बनवण्यासाठी जसं बॅटर बनवतो त्याच पद्धतीनं हे बॅटर बनवायचं आहे. जास्त पातळ सुद्धा आपल्याला बनवायचं नाही. आता मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. आता तो गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण 2 चमचे घालून घ्यायचं आहे. आपण इथे जास्त तेलाचा वापर करणार नाही. आपण फक्त डीप फ्राय करणार आहोत. तुम्हाला जर तेलकट आवडत असेल तर तुम्ही हे मिश्रण मेदूवड्याप्रमाणे तळू सुद्धा शकता. आता मी 2 चमचे घालून हे मिश्रण तव्यावरती व्यवस्थित 2 मिनिटे झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर आपली एक बाजू व्यवस्थित भाजलेली असेल. अशा पद्धतीनं आपली एक बाजू व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला भाजून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा 2 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी दुसरे सुद्धा व्यवस्थित 2 चमचे घालून थोडंसं पसरून घेतलेलं आहे. आता याच्यावरती देखील झाकण झाकून आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं एक बाजू भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. 2 ते 3 मिनिटानंतर आपली एक बाजू व्यवस्थित भाजली देखील जाईल आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला असेल आणि दुसऱ्या बाजूला पलटी मारायची आहे. आता एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर आता दुसऱ्या बाजूला सुद्धा साधारण 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं लहान लहान आकाराचेच आपल्याला
हे डोसे भाजून घ्यायचे आहेत. जास्त मोठे डोश्याप्रमाणे आपण हे भाजायचे नाहीत. आता या पद्धतीनं मी सर्वच राहिलेल्या बॅटरचे बनवून घेणार आहे लहान लहान डोसे. हे डोसे लहान मुलांना तर खूप आवडतात आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट होतात. आता हा नाश्त्याचा प्रकार आपण जर घरात काही भिजायचे घालायचे विसरला असेल किंवा घरामध्ये नाश्त्यासाठी काहीच नसेल आणि पटकन काहीतरी बनवायचं असेल, तर ही एकदम रेसिपी सोपी आणि पटकन होणारी आहे. आता हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आता याच पद्धतीने मी सर्व डोसे असेच व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हा बटाट्याचा नवीन नाश्त्याचा प्रकार कसा वाटला हे कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्ही जरी चॅनलवरती नवीन असाल तरी देखील चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आता यानंतर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.